आता सुरुवात करतोय आणि आम्हाला अतिव आनंद होतोय। पश्चिम महाराष्ट्राचा संवाद या पुण्यनगरीतून आपण सुरू करतोय। हा संवाद आहे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा, हा संवाद आहे पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीच्या आलेखाचा आढावा घेणारा। पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींचं पश्चिम महाराष्ट्रासाठीचं नेमकं काय विजन आहे, त्यांना नेमकं पश्चिम महाराष्ट्राचा विकास कसा करायचा आहे या अनुषंगाने त्यांची काय मतं आहेत, भविष्याच्या दृष्टीने त्यांची प्लॅनिंग्स काय आहेत, या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। आणि याकरता मुख्य सोहळ्याला सुरुवात करण्याकरता मी विनंती करते लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सर, केंद्रीय नागरी उड्डाण वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी, याखेरीज सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर विद्या गवेकर, हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी अँड डीडी इन्फ्राचे संचालक मनसेचे नेते दिलीप धोत्रेजी यांना सुद्धा मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। जोरदार टाळ्या मान्यवरांसाठी। मान्यवरांच्या उपस्थितीत आपण दीप प्रज्वलन करतोय। उपस्थितांना विनंती आहे टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे। पुणेकर आहात, सगळीच गोष्ट दिलखुलास। जोरदार टाळ्या। लोकशाही मराठी पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025। मान्यवरांचे आभार। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं। आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाला सुरुवात करावी। धन्यवाद लाघवी आणि धन्यवाद अजिंक्य। लोकशाही मराठीच्या पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025 या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं आमच्या सर्व सहकाऱ्यांमार्फत यावेळेला स्वागत करतो। सर्व मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी आहे। पश्चिम महाराष्ट्र संवाद याची खरोखर आपल्याला सगळ्यांना किंवा महाराष्ट्राला जाणून घेण्याची गरज काय आहे। लोकशाही मराठी ही अशी वृत्तवाहिनी आहे जी तळागाळातील प्रत्येक जनसामान्यांचं मत हे सरकारपर्यंत पोहोचवणं, ज्या ठिकाणी ते पोहोचणं गरजेचं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम ही अविरत कार्य करत असते। पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय सुजलाम आणि सुफलाम अशा प्रकारचा हा संपूर्ण हरितपट्टा म्हणून तो ओळखला जातो। यापूर्वी देखील लोकशाही मराठीनं उत्तर महाराष्ट्र संवाद, मराठवाडा संवाद, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्याचा मानस आजपर्यंत ठेवलेला आहे। पश्चिम महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर केवळ शेती, उद्योग, शिक्षण किंवा या ठिकाणी असलेले सर्व कलाकार मंडळी यांनी सगळ्यांनी मिळून पश्चिम महाराष्ट्राचा विकास सातत्यानं केला। मात्र विकासाच्या या वाटेवरती अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ देखील पश्चिम महाराष्ट्रातल्या नागरिकांना आली। जसा विकास होत गेला त्या प्रकारे ट्रॅफिक असेल किंवा वाढती लोकसंख्या असेल, शेती संदर्भात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना फटकारणं असेल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र होत असलेले सगळे बदल असतील, अशा विविध सत्रांमधून आज दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक मान्यवर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये आपापल्या कलागुणांनी म्हणा किंवा त्यांच्याकडे असलेल्या विविध क्षेत्रातील एक्सपर्टीजमुळे ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्या सगळ्यांचा सन्मान या विविध सत्रांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर हाच उहापोह करण्यासाठी या पुढच्या सत्राकडे आपण वळतो आहोत। लोकशाही मराठी प्रस्तुत संवाद जो पश्चिम महाराष्ट्राचा आहे 2025ला आपण सुरुवात करूयात आणि आपणही या कार्यक्रमात सोहळ्यात महाराष्ट्रभरातून सहभागी व्हावं हे आवाहन देखील निश्चितच मला करावंसं वाटतं। धन्यवाद।
धन्यवाद विशाल सर. टाळ्यांचा जोरदार गजर एकदा होऊन जाऊ दे सुरुवातीला. पण जोरदार प्रास्ताविक विशाल पाटील यांच्या प्रास्ताविकानंतर आपण आता कार्यक्रमाच्या पुढच्या भागात बोलूया. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळशी यांचं स्वागत करण्याकरता मी मंत्री महोदयांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि त्यांना व्यासपीठावर घेऊन येतील अर्थातच लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सर आणि लोकशाही मराठीचे व्हीपी राजेश यादवजी.